गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच गडचिरोली जिल्हा खनिज संपत्तीने संपन्न आहे। मागील काही वर्षापासून सुरजागड खाण उत्खनन करण्यासाठी लॉयल मेटल्स कंपनीच्या परवानगी देण्यात आली। सुरजागड लॉयड्स मेटल कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी मौजा हेड्री, बांडे, परसागोंदीत असा लागून असलेला अनेक गावातील आदिवासी समाज बांधव यांच्या शेतीचा बेकायदेशीरपणे वापर करीत आहे। तरी संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी ही कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाही। अधिकारी कर्मचारी हे बघ्याची भूमिका घेत आहे। यावरून असे दिसून येते की कंपनी सोबत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने आदिवासी बांधवांच्या शेतमजुरीचे अतिक्रमण काम केले जात आहे। त्यामुळे सदर शेतजमीन ही आदिवासी लोकांची मालकी हक्काची जागा असून सुद्धा त्यांना योग्य असा मोबदला मिळत नाही। कारण शेतकरी हे अज्ञान असल्यामुळे कंपनीचे कर्मचारी त्यांना चुकीचा वापर करीत आहे। संबंधित प्रकरणात 19 ऑगस्ट पर्यंत कारवाई न केल्यास 20 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसणार अशी माहिती योगाजी कुडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। हेड्री, बांडे आणि परसगोंदी या गावातील आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीमध्ये अवैधपणे चुकीच्या मार्गाने त्या लोकांनी त्या ठिकाणी बांधकाम केलेली आहे। तसेच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे व इतर बांधकाम केलेली आहे। ही जागा आदिवासी बांधवांना ही पट्ट्याबंदी मिळालेली जागा आहे। त्याच्यामुळे त्या जागेवर हस्तांतरणास बंदी आहे। अशी असतानासुद्धा ना जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली ना कोणाची परवानगी घेता कंपनीने त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे, हे बेकायदेशीर आहे। त्यामुळे मी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी 20 तारखेपासून आंदोलन केलं आहे आणि संपूर्ण अधिकारी कर्मचारी आणि लाईट्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झालेला आहे असं माझा आरोप आहे। असून ते बोलेपल्ली एटापल्लीपर्यंत लाईट्स कंपनी यांनी पाईपचं काम केले। त्या पाईपच्या कामाकरिता खोदकाम केले। खोदकाम करताना खोदकाम अंदाजे 6 ते 7 फुटात आहे। त्यामध्ये येणारे झाडं हे तोडण्यात आले JCBच्या सहाय्याने आणि त्याच्यावर माती टाकून ती बुजवण्यात आली होती। नंतर पाईपचं काम करताना ते जे झाडं आहे ते झाडं त्या मातीमध्ये बुजवण्यात आले होते, परंतु पावसामुळे ते झाडं वरती आलेली आहेत। त्यामुळे माझी प्रमुख मागणी आहे, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची चौकशी करावी आणि कंपनीवर गुन्हा दाखल करावा व अवैध जेवढे काही झाडं तोडले आहेत त्या झाडाची रक्कम हे सुरजागड कंपनीकडून वसूल करावी।